नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. सकाळचे 8:30 झालेत आणि वातावरण असं आहे, पूर्ण आभाळ आलेलं आहे. हे रॅम परत फोडलेत कारण की इथं नवीन रॅम बनवायचे आहेत. जसं की तिकडे त्यांनी गार्डनसाठी बनवलेलं आहे तसं इथं पण बनवायचे. आणि इथं बघा समोर मस्तपैकी अशी प्रोफाईल लावली आणि धुके पाऊस पडायला लागला आहे. सकाळी सकाळी उठलं, चला म्हटलं बरेच दिवस झाला आपण ब्लॉग नाही शूट केला आणि ब्लॉग यूट्यूबची पण खूप रीच डाऊन झाली माझी. सो टाईम भेटला नाही, काही अडचणी काही गोष्टी. आपलं आता पूर्ण इथलं काम कंप्लीट झालेलं आहे. मालक दुसरी साईट चालू करायची म्हणालेत, कधी वेळ पण आहे म्हणालेत. दुसऱ्या ठिकाणी काम पण बघायला सांगितलेलं होतं पण पुन्हा कॅन्सल झाले. बघू, काम बघितलं आहे मी 2-3 ठिकाणी पण कामाची काय अडचण नाही. बीडमध्ये जे काम करतं त्याला कामाची गरज भासत नाही, समजा की कुठं जावं लागेल. बरेचसे काम आहे तिकडं आणि मी बघितलेत. पण काल रात्रीलाच मला कॉल आलेला त्या सेटचा की तुम्ही या म्हणून साईटवर. पण मी आमच्या भाईसाहेबाची वाट बघत आहो, कारण की ते बोलले होते की उद्या ऑफिसला ये म्हणून. तर आज जाणार आहे मी ऑफिसला, बघणार आहे काय नाही. काम जर असलं तर राहणार, नाही तर दुसऱ्या साईटवर जाणार, नाही का. तर चला म्हटलं अगोदर लाईट वगैरे बंद करूया, नाही का. बिल खूप येत असते नाही. आणि बाहेरच्या साईड पण असे मस्तपैकी कौलारू बसवलेत. हे असले त्यांना रॅम्प करायचे, तर असले मस्त इथं गार्डन वगैरे. सर की निघली का नाही? बर. हे झाडं तर गेलतेच पण वाचले बघा, आता किती छान झालेस. हा ना, मुंबई पुण्याला तर काय सगळं घरायनं यानं पाणी आहे. हो ना, आपल्याला इकडं सगळं कोरडच. आपल्या इकडे सरकी निघायला बी मुश्किल. हा ना, येईल. तिथे काका आहेत, काकांचं शेत आहे इथं. डाळिंबाच्या झाडाला बघा मस्तपैकी असं फूल आले, खूप छानसं. आतमध्ये लेकरं तर अजून उठलेत नाही. भैया भावेश, उठा की रे, 8:30 वाजून गेले. पुचक्याचं तर काय चालू आहे किंवा पुचक्याचं चालू आहे. बिर्याणी मसाला, एल्लार वांगे. माझ्या बाबूला काल डोस दिलेत, गरम लागायला लागलाय तो. त्याला चलताय ना बघा, कसा लंगडत चालायला आहे. काल मांडीमध्ये, या मांडीत एक, त्या मांडीत एक आणि एक दंडात डोस दिलाय. खूप रडत होता. मीच गेलतो सोबत, त्याची आई आली नव्हती. दूध तापवायला टाकले. चला शकू, कर ना चहा, कर ना. स्लॅब चालू आहे ना वाटतंय. खूप भावेश इकडं आहे घरात. तर बघा इथं घोरपडीने इथं एक नळा केला आहे बरं का मित्रांनो. हा, हे इथं 2-4 पिल्ले आहेत घोरपडीचे. आणि सकू म्हणली
आमच्या घरात देखील घोरपड आहे. कुठं आहे म्हणजे घोरपड? तर याच्या इकडून ह्याच्या पाठी मागून बी हे आहे ना. हा पत्थर नाही आहे, पुरं माल टाकलेला आहे ना. नाही इथं खाली इकडं हा हे बघ, तिथं खडखड करायला. करायले अंड्याचे टपरायनं बी हे होते. काय पाहिजे? थांब बघतो मागून जाऊन. तर गावातून आलोय मित्रांनो. ऑफिसला गेलतो बरं का, पण ऑफिसला पण काय भायासाहेब नव्हते. भायासाहेब असते तर त्यांच्यासोबत बोलणं करायला गेलतो. कारण की बरेच दिवस झाले आता काम पण नाही आहे. काय शकू, काय करायचं आपल्याला? काय करू दुसरीकडे काम पाहायचं. हा काम पाहायचं दुसरीकडे जाऊन काय करायचं. तर बस भायासाहेब म्हणाले तर थांब थांब थांब. तुम्ही करू नका रे बरं. जर मोबाईल भेटायचा मार नोकरी त्याला. आमच्या पुतक्याला काल डोस दिलेत, तर हा मोठा जरा थोडबाज आहे. हा 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 शांत नाही बाळा. हो 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 मुगा मुगा ना ना. गरम लागायले. त्याच्या भाषेत येते. हो गरम लागायले. मग औषध पाजू तुम्ही सकाळीच पाजली की. नाही नाही ते तोंडातली वाफ गरम आली. तर त्यांचं म्हणणं कसं होतं माहिती आहे का, 5-6 महिन्यासाठी दुसरीकडे काम बघ आणि 5-6 महिन्याच्या नंतर परत मग आपली साईट चालू होईल. मग त्यावेळेस बघू. पण तसं नाही का, तसं नाही जमणार. कारण की आपण ज्यावेळेस दुसऱ्या मालकाकडे जरी गेलो तर त्यांना असं आतमधून सोडून येता येणार नाही. त्यामुळं मी जरा टाळाटाळ करतो. काल फोन आलता भायाचा की ऑफिसला ये बोलले होते. आज गेलतो पण तिथं ते काय नव्हते. त्यामुळं जेवढं होईल तेवढं समजा आपण हेच करू, ॲडजस्ट करू नाही का. ते जर म्हणले राहा तर राहू, नाहीतर मग दुसरं काम बघावं लागणार मला. कारण आमची बी परेशानी बघा. आता त्यांनी दिलेत पैसे थोडेफार, मला 5,500 रुपये दिले तर, पण एवढ्यावर भागत नाही. कारण की मोबाईलचाच एक हप्ता भरला फक्त. आता जारवाल्याचा फोन आला होता, एकदम अर्जंटमध्ये ये म्हणून कुठेतरी ऑर्डर टाकायला जायचं. तर त्यांची ऑर्डर टाकून येतो आणि नंतर आता जेवण करायचं होतं तर जेवण पण बाकी आहे. जे काय दिले पैसे त्यांनी नाही का. हां येतो सगळं जाऊन मी. काय करावं आता.